नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप जास्ती स्वागत आहे. सो आत्ता वाजलेत 6:30ला 10 मिनटं कमी आहेत सकाळचे आणि मी आत्ता निघालो आहे जिमला. सो जसं माझं ठरलं आहे की मी मॉर्निंगपासून सकाळ सकाळी लवकर जिमला जाऊन मग नंतर माझं जॉबला जाणार आहे. सो आत्ता मी निघतो आहे जिमसाठी. आज बॅक आणि बायसेप्स घेईन. मी डबल मसल शक्यतो घेत नाही, पण आत्ता माझे 3 दिवस सुट्ट्या झाल्यात जिमला. सो मला 3 दिवसामध्ये सगळं कवर करायचं आहे. सो आपण जिममध्ये भेटत आत्ता तरी. सो जिममध्ये आलो आहे जस्ट. सो मी बॅक आणि बायसेप घेणार आहे आज. सो मी आज अख्खा जेवढा बॅक आणि बायसेपचा वर्कआउट आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि 1 महिना झाला मी परत कंटिन्यू केली जिम. त्यात पण इनकन्सिस्टन्सी, दररोज येत नाही आहे मी. सो बॅक आणि बायसेप झाल्यानंतर मी थोडंफार पोजिंग करेल. सो 1 महिन्याची ग्रोथ तुम्ही लास्टला बघू शकता की किती ग्रोथ झाली आहे ते. सो आपण स्टार्ट करूयात लॅट पुल डाऊन सोबत. फर्स्ट सेट 30 किलोनी घेतोय मी. सो मी आधी जेव्हा मी 6 महिन्यापूर्वी वर्कआउट करायचो तेव्हा मी फर्स्ट सेट मारायचो ऑलमोस्ट 60 kg. 50 ते सहज मारायचो मी. Hit that baseline nice and slow. Talk boxing and let the सो 30 किलोनी मी 15 रिपिटेशन मारलेत. फर्स्ट व्हेरिएशन फर्स्ट सेट 30 जरा मला बऱ्यापैकी लाईट गेला. सो मी आत्ता तरी 40 किलो दुसरा सेट मारतो मी 40 किलोनी. सो फर्स्ट व्हेरिएशन सेकंड सेट आणि मी रिपिटेशन्स घेईल 12च्या आसपास. hit that baseline nice and slow. खुश 12 रिपिटेशन कंप्लीट झाले. सो फर्स्ट व्हेरिएशन इथे 50 किलोला मी लावला. फर्स्ट व्हेरिएशन थर्ड सेट मी मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 व्हेरिएशन घेतो दिवसाचे आणि त्याच्यामध्ये एका व्हेरिएशनचे 3 सेट घेतो आणि ते पण रिपिटेशन 15, 12, 10 असे असतात. सो आता घेऊयात आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊन झाला. 1 ते 1.5 मिनिटाचा ब्रेक घेतो मी आणि आता आपण घेऊया थर्ड सेट. हा जरा हेवी जातोय मला. म्हणजे मी 50 किलो आता 50च आहे ना. हां, मी 50 किलो स्टार्टिंगला घ्यायचो जेव्हा मी 6 महिन्या आधी वर्कआउट करायचो. सो फर्स्ट सेट माझा 50 किलोने असायचा. सो 50, 60, 70पर्यंत जायचा आणि जर इच्छा असेल 70चा जर 70 kgचा जर माझा सेट मी जर 10 रिपिटेशन मारतोय, 10 रिपिटेशन 1, 2, 3 असे 10 मारतोय तर मला 10च्या 10 इझीमध्ये गेलेत तर मग मी 80 किलोला जायचो. पण आता मला इथे 50लाच माझी तारांबळ होती. सो अगेन 3 मारले मी. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा. Push. Okay, perfect. सो हा अजून एक व्हेरिएशन मारतो मी लॅट पुल डाऊनमध्येच, रिव्हर्स लॅट पुल डाऊन. सो त्यातलाच परत एक सेकंड सेट चालू करत मी परत 10 किलोनी वेट वाढवलं आहे आणि हे थोडंसं मला हेवी जातं. Hit that baseline nice and slow. Talk सो माझा
हा थर्ड सेट नाही, थर्ड व्हेरिएशन असणार आहे टी बार. सो याच्या पण मी 3 सेट घेईल, पण मी हे लाईट वेट चालू करतो आणि हे जरा जास्ती हेवी आहे. सो हे जरा मी खूपच जास्ती कमी वेटने चालू करतो आहे. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk. सो हा सेट मारायला तरी मजा येते. सो काय आता परत मी थोडासा रुटीनमध्ये येतो आहे. सो दीड पण नाही, सॉरी 1 पण नाही, 1 महिन्याचा पण जिम वर्कआउट नसेल हा, तरी मी परत बऱ्यापैकी कंडिशन मी पकडली आहे परत. सो ही बेटर कंडिशन आहे ही. सो हा जो मार्क आहे त्या दिवशीचे हे सावलं होतं कसलं तरी किडा, एवढा घाण मार्क झाला आता माझा. सो मी आता 3 प्लेट टाकल्यात. सो इथे तुम्हाला दिसत असतील, ह्या 3 प्लेट आहेत 7.5 किलोच्या. सो ऑलमोस्ट 22.5 kgच्या आसपास आहे. आणि हे हेवी असणार आहे, पण एवढं पण नाही. सो अजून मला हेवी वर्कआउट चालू करायचं आहे. सो माझ्या मते तरी मी संपवून देईल. पावसाळा जसा चालू होईल त्याच्यानंतर मग मी प्रॉपर हेवी वर्कआउट थोडा चालू करेल आणि व्यवस्थित जरा डाएटसुद्धा. Hit that bass line nice and डन. बॅक. हा बॅक तरी झाली आहे. एक मोजून अर्धा तास बॅक झाली आहे. मला आता 20 मिनिटात बायसेप संपवायचा आहे आणि लवकर पडावं लागणार आहे. बायसेप घेऊ आता. सो मी आत्ता तरी बायसेप चालू करतो. फर्स्ट व्हेरिएशन बारनी घेतो मी. सो मी आता तरी 5-5 किलोच्या स्प्लेट ॲड केल्यात. सो 10 किलो आणि बारचं असेल एक 10 किलो पकडून ठेवल्यात. सो 20 किलो तरी मी आत्ता तरी घेतोय. बापरे, मला हे पण हेवी जात आहे. फर्स्ट सेट आहे हा. hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk boxing and let the rhythm. थोडाफार तरी कंडिशनमध्ये येतं, नाही म्हणलं तरी थोडाफार. मी परत कुठून बघू, इथून दिसतोय. हां. सो मी परत एकदा जे थोडे परत 2.5-2.5च्या प्लेट ॲड केल्यात मी. सो दुसरा सेट घेऊयात परत एकदा. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk boxing and let the rhythm. हां. सो 12 मारायचे होते, तुम्हाला 10च गेलेत. कारण थोडा हेवी झालेत. आता मला 7.5-7.5च्या प्लेटच मला हेवी झाल्यात. थर्ड सेट पण विथ द सेम रिपिटेशन मी घेतो आहे. थर्ड सेट नॉट विथ सेम रिपिटेशन, सेम वेटसोबत मी थर्ड सेट घेतो आहे. कारण की मला दुसरा सेट जो होता तो 12 रिपिटेशन्स मारायचे होते, पण मी मारले 10. सो मी आता वेट तरी नाही वाढवते, सेम वेट ठेवतो मी. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk boxing and let the rhythm. सो सेकंड व्हेरिएशन जो आहे तो हॅमरने चालू करत, हॅमर कर्ल्सने. सो बेसिकली हॅमर कर्ल्स कसे करायचे मी दाखवतो. सो इथून स्ट्रेट हा हात असा नाही झाला पाहिजे, आता हा डिरेक्टली स्ट्रेट असा झाला पाहिजे. 1 2 Hit that bass
bass line nice and slow. Ooh, yeah. Talk back singing, let the rhythm flow. एक हा थोडासा आहे ना, आपण ब्राईटनेस जरा कमी करून घेऊयात. सो मी थोडासा ब्राईटनेस कमी करून मारतोय, ज्यासाठी तुम्हाला थोडेसे मसल्स दिसतील. जिथे जिथे असे कट्स आहेत तिथे तिथे तुम्हाला थोडासा अजून डार्कनेस दिसेल. सो दुसरा सेट हॅमरचा 10 किलोने घेतो मी. 1 2 3. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk back singing. डन. अजून एक तिसरा सेट घेईल मी, जो मी 12.5ने घेईल. 10 रिपिटेशन, 10 आणि डन. सो मी बायसेप्सचे 2 व्हेरिएशन, एक आपला बारबेल आणि एक हॅमर, तो 2 झालेत. त्याच्या आधी मी बॅकचे मी 3 व्हेरिएशन घेतले. सो माझे दिवसातले 5 व्हेरिएशन झालेत. सो पोझिंग घेऊयात आता आपण. वर्कआउट झालेला आहे. सो आता मस्तपैकी मी पोझिंग करतो तुमच्यासमोर. सो डबल बायसेप, त्यानंतर ही वाली पोझिशन घ्यायची. सो मी आत्ता जस्ट माझा पोझिंगचा हे बघितला, व्हिडिओ बघितला कसा झाला आहे तो. मध्ये एकदम प्रॉपर मसल दिसत आहेत. सो मला माझे मसल्स बघूनच म्हणजे जास्ती खुश नाही झालो, पण खूप जास्ती भारी वाटतं आहे. कारण की माझा एवढ्या दिवसाचा गॅप पडला होता. त्यानंतर परत 2 महिने माझा जॉब चालू आहे, जे की मी प्रॉपर एक 4-5 तास उभा आहे रिंगच्या मध्ये. सो मला असं वाटलं होतं की प्रॉपर मसल लॉस झालेला असेल, तर थोडाफार आहे. सो 2 महिने लागतील परत प्रॉपर रिकवर करण्यासाठी, मसल रिकवर करण्यासाठी. सो आजचा ब्लॉग तरी आपण इथेच एंड करूयात. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू अँड गुड नाईट.